आघाडीत बिघाडी, ठाण्यात काँग्रेसचे तळ्यात मळ्यात, आव्हाडांनी मुंबऱ्यातील 2 नगरसेवक फोडल्याचा आरोप काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी करत एकला चर्चेचा नारा दिला आहे. महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात जागा वाटपावरून सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे. ठाणे ते कोकणपर्यंत लोकसभेला तसेच विधानसभेलाही काँग्रेसला न्याय मिळाला नाही. नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहकारी पक्षांसोबत मोट बांधण्याचा प्रयत्न करत होते. मराठी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मनसेला सोबत घेण्याची तयारी केली होती, पण हा प्रयोग फसला असून आम्हाला ताटकळत ठेवले. 3 वेळा लेखी प्रस्ताव देऊनही 35 जागा मागितल्या होत्या, तरी काँग्रेस 20-22 वर तडजोडीस तयार होती. काँग्रेसनंतर प्रभाग क्रमांक 7 मध्ये 2 जागा मागितल्या होत्या, परंतु आमचेच नगरसेवक फोडून हे आमच्याच मुळावर उठले आहेत. तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आमचा वापर करून घेतला. तर सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये आम्हाला मानसन्मान दिला गेला नाही, तर जागा वाटपाबाबत आम्हाला निमंत्रणे देण्यात आली नाहीत. एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नसल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. आता आम्ही ठाण्यामध्ये स्वबळाचा नारा देत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 15 पॅनलमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत. उमेदवारांची सर्व तयारी झाली असून आमचे उमेदवार आणि कार्यकर्ते कामाला लागतील, असं यावेळी विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं आहे. जे घटक पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना योग्य त्या जागा देऊन निवडणूक लढू, असंही चव्हाण म्हणाले. काँग्रेसला मान सन्मान मिळत नव्हता, हवे तेवढ्या जागा मिळत नव्हत्या. फॉर्म बिम भरून घेतले तर आम्ही प्रोफेशनल माणसांकडनं आमचे एबी फॉर्म आले की आम्ही भरू. आम्ही जवळजवळ 15 पॅनलवरती आमचे उमेदवार आम्ही उभे करणार. झाल्यानंतर नवऱ्याने बायकोबद्दल बोलायचं असतं, बायकोने नवऱ्याबद्दल बोलायचं असतं. घटस्फोट झाला. मी आता गुपित आहे ना आमचं. जेवढे फॉर्म भरले तेवढे एबी फॉर्म आणले. कुंकवाची उठाठेव विधवेला कशाला? आम्हाला काय करायचं त्यांचं काय आहे ते वी डोंट नो. या ठाण्यातले जे तुम्हाला माहिती आहेत समस्या, पत्रकार म्हणून घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्य, शिक्षण, बरोबर पाणी समस्या, या सगळ्या गोष्टी, ट्रान्सपोर्ट, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार. कोंडीमुक्त ठाणे. मतदारांना हेच आवाहन करू की आम्हाला निवडून दिलं तर चांगली खेळाची मैदानं, चांगली आरोग्याची रुग्णालय, शाळांवरती अंकुश, खाजगी इस्पितळांवरती अंकुश, स्वच्छ पाणी, पुरेसं पाणी, वाहतूक व्यवस्था, शिक्षणाचं धोरण, आरोग्याचं धोरण आणि टॅक्सवरती नियंत्रण. टॅक्समध्ये आम्ही करमाफी करू, मोठे म्हणजे टॅक्समध्ये हे करणार नाही, मी वाढीव करणार नाही. आणि स्वच्छ प्रशासन, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन द्यायचं. गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे नेते होते, ते कधीच वेगळे नव्हते. बरोबर आहे, ते कधीच वेगळे नव्हते, ते एकत्रच होते. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. ते सगळेच काँग्रेसमध्ये सगळ्यांनाच मानणारे एकत्र आहेत. शिवाजी महाराजांना पण मानणारे एकत्र आहेत, ब्राह्मण पण एकत्र आहेत, बहुजन पण एकत्र आहेत, वंचित पण एकत्र आहेत.